काय तुम्हाला देखील मोठे यश मिळवायचं आहे का? तुमचे मोठमोठे गोल्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलवरती मी असेच प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येत असते. तर मोठं यश हवं आहे तुम्हाला, तुमचे गोल, मोठे गोल तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं? तर हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत नक्की ऐकावं लागेल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तरच तुम्हाला मग माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळते. तर आयुष्यामध्ये प्रत्येकालाच मोठं यश हवं असतं, काहीतरी मोठे गोल्स अचीव करायचे असतात. कारण ते आपलं एक ध्येय म्हणजे इच्छा असते म्हणा, किंवा एक आपली अशी आतून प्रबळ ती इच्छा किंवा अपेक्षा असते म्हणा, की नाही मला हे करायचंच आहे आयुष्यात. जे काही तुम्ही काम करताय किंवा जे काही तुमचे छंद आहेत त्यामध्ये तुम्हाला टॉपचं काहीतरी करायचं असतं. एक उद्दिष्ट तुम्ही ठरवलं असतं, त्या गोलपर्यंत तुम्हाला पोचायचं असतं आणि मोठं यश मिळवायचं असतं. मग त्यासाठी काय करायला हवं? तर मोठं यश हवं आहे तर त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीला नीट करा. हो, मी जे बोलते ते बरोबर आहे. छोट्या गोष्टी आयुष्यातल्या त्या अगदी सुरळीत आणि छानपणे नीटपणे करायला लागा, तर नक्कीच तुम्ही तुमच्या मोठ्या गोलपर्यंत, तुमच्या यशापर्यंत पोचणार आहात. बघा, आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरुवात करतो किंवा बाबा काहीतरी एक तुमचा ॲप्रोच असतो, ठेवतो की मला हे करायचं आहे आयुष्यात, मला ही कला येते किंवा माझ्याकडे हा छंद आहे, त्याला मला करिअरमध्ये रूपांतर करायचं आहे किंवा यातून मला मोठं व्हायचं आहे, एक मोठं यश मिळवायचं आहे, असं आपण ठरवतो. तेव्हा आपला तो ॲप्रोच असतो. आपल्या लाईफबद्दल काहीतरी एक पर्पज असतो, तो विचार आपण करतो आणि पुढे त्यावर आपण लक्ष केंद्रित करत राहतो. बरोबर आहे? पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की ते यश आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. ते का पोहोचत नाही? आपलं गोल का आपण गाठू शकत नाही? तर त्यासाठी कारणीभूत असतात त्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या काही अपूर्ण गोष्टी आणि आपला गोंधळ जो मनामध्ये चाललेला असतो तो क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे गोंधळ उडतो किंवा डिस्टर्ब आपण होतो. तर त्यामुळे या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला छोट्या वाटत असतील पण त्या खूप परिणाम करतात, आपल्या मनावर इम्पॅक्ट टाकतात. तर बघा, छोट्या गोष्टी म्हटलं तर बघा, आपल्या घरात ना असाच छोटे कागद, काही बिल्स, न वापरलेले कपडे, काही नको असणारे वस्तू अशाच पडून असतात, त्या अस्ताव्यस्त असतात. बरोबर आहे? मग ह्या आपल्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या मनावरती खूप मोठ्या परिणाम करतात. आता तुम्ही म्हणाल्या छोट्या गोष्टींचं काय आहे इथे संबंध? तर या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या एनर्जीला ड्रेन करतात, म्हणजे आपली शक्ती कमी करतात, आपल्यातली ऊर्जा कमी करतात. कारण कसं आहे बघा, आपल्या घरात आपलं पसारा जर पडला असेल, किचनवाडा फुल भरलेला आहे भांड्यांनी, अस्ताव्यस्त सगळं झालं आहे, सगळे डबे उघडे आहेत, मसाल्याचा डब्बा आहे, कपाट आपलं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, तर आपलं लक्ष लागेल का आपल्या कामात? तर नाही लागणार. आपलं लक्ष त्या अपूर्ण गोष्टीकडे सतत जाणार. बाबा हे काम करायचं आहे, हे पसारा आवरायचा आहे, हे काम मला करायचं आहे, मार्केटमधून मला भाजी आणायची आहे, किंवा अजून काही माझं काम राहिलेलं आहे, माझं स्वतःसाठी हे काम करायचं राहिलं आहे, असं बरीचशी टू डू लिस्ट आपल्या डोक्यामध्ये चालू असते. म्हणजे मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते पण करायचं आहे. तर जसं फोनमध्ये किंवा मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये वगैरे बघा, जास्त गोष्टी भरल्या गेल्या तर ते काय होतं, तो ओव्हरलोड होतो आणि त्याची स्पीड त्याचा कमी होतो. तसंच आपल्याही मनाचं आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, जरी या छोट्या गोष्टी असल्या तरी त्या आपल्या मनावरती परिणाम साधतात, आपल्यावरती इफेक्ट करतात आणि आपला आत्मविश्वास कमी करतात. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं काम करायला घेतलं, उदाहरण घ्या, तुम्ही लिखाण करतायत आणि तुम्ही लिहायला बसला आहात, एखाद्या विषयावर तुम्हाला कविता सुचते, तुम्ही लिहायला बसलात पण तुमचं लक्षच तिथं लागत नाही, तुमचं लक्ष किचनमध्ये आहे. अरे स्वयंपाक राहिला माझा, अजून पसारा पडलेला आहे, अजून कपडे मशीनला लावलेले नाहीत, तर तुम्ही लिहू शकणार आहात का? नाही लिहू शकणार. तुमचं लक्ष तिथं केंद्रित होणारच नाही आहे. कारण ही टू डूची लिस्ट आहे, ती तुमच्या डोक्यामध्ये फिरते, चालू आहेत ते विचार, तो गोंधळ मनामध्ये आहे, त्याच्यामुळे मग तुमचं लक्ष लागत नाही आणि तुमच्या कामात तुम्ही रमू शकत नाही. या छोट्या छोट्या गोष्टींना खूप वेळ खाणाऱ्या असतात. बरोबर आहे? त्यामुळं जे 5 मिनिटाचं काम असतं ते पुढे जाऊन 1 तासाचं होतं, कधी होतं तेच कळत नाही आपल्याला. त्यामुळे
जी गोष्ट 2 मिनिटाची असते ती वाढत वाढत जाऊन त्याच्यामध्ये भर पडत जाऊन ती 1 तासापर्यंत जाते. मग कधी एखादी गोष्ट सापडत नाही, एखादा डॉक्युमेंट सापडत नाही, एखादी वस्तू सापडत नाही, असा आपला गोंधळ होतो आणि आपल्यातला सेल्फ कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. म्हणजेच की तुमच्या गोलबद्दल किंवा तुमच्या यशाबद्दल तुम्ही विचारच करू शकत नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यात ध्येय काय आहे ह्यापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही, कारण तुम्ही तिथेच अडकलेला आहात त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच. बरोबर. हे सगळ्या गोष्टी तुमच्याभोवती फिरत आहेत, त्या मनात पिंगा घालत आहेत, त्याच्यामुळे तुमचा गोंधळ उडतो आहे आणि तुम्हाला समजत नाही की आपण काय करायचं आहे. आणि तुमचं जे गोल आहे तो पाठीमागून पडला आहे आणि हे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यात अडवणूक करत आहेत, तुमच्या अडसर बनत आहेत. तर मग या छोट्या गोष्टींना कंट्रोल करायचं. म्हणजेच या छोट्या गोष्टी आहेत या कंट्रोल करायच्या. म्हणजेच मग काय होतं की मी हे छोटं काम करू शकते तर मी मोठंही करू शकते, हा आपल्याला आत्मविश्वास येतो. तर एक नियम पाळायचा की तुम्ही तिथे जास्त वेळ घालवता, म्हणजे ऑफिस टेबल असेल किंवा किचन असेल, स्टडी टेबल असेल, तिथे अगदी कमीत कमी वेळेत ते काम उरकायचं. समजा आता पसारा पडला आहे तर तो त्या वेळेसच तो आवरला गेला पाहिजे. तुम्ही बिफोर आफ्टरचे फोटो काढून बघा. जर पसारा असेल आणि त्याच्यानंतर पसारा आवरलेला आहे तर ती जागा किती नीट आणि क्लीन दिसते आणि तुम्हाला पण प्रसन्न वाटतं. तर हे अशा गोष्टी लगेचच मॅनेज करा ज्या छोट्या छोट्या वाटत आहेत. तिथे जास्त वेळ घालवू नका, कारण या गोष्टीत तुम्ही अडकला तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचणार नाही आहात. दुसरं म्हणजे तुम्ही तुमची एक अशी लिस्ट बनवा. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तुमच्या आयुष्यात, कुठल्याही असोत, काही विचार असतील त्रास देणारे, ते सगळं त्याची एक लिस्ट करा. बरोबर. त्या गोष्टीसाठी सोल्युशन शोधा. समजा ही त्रास देणारी गोष्ट आहे, ते आवश्यक आहे का, नसेल तर तिला डिलीट करा. ज्या गोष्टींचा वापर होत नाही, जुने कपडे आहेत, जुने वस्तू आहेत, त्याचा काही उपयोग नाही, ते टाकून द्या. त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. म्हणजेच जसं विचार पण आहेत निगेटिव्ह ते सुद्धा काढून टाका आणि जिथं खरंच काम ते करणं गरजेचं आहे तिथं ते करा, नसेल तर ते त्या गोष्टीला हद्दपार करा. तर आता हे जे म्हटलं मी की छोट्या गोष्टी अडथळा आणतात, तर उठून लगेचच या छोट्या गोष्टी करायला जायचं नाही. एका दिवसात ती गोष्ट होणार नाही आहे. तर सुरुवात करा. ही जे काम अपूर्ण आहेत ते पूर्ण करायला सुरुवात करा. अगदी कमीत कमी त्यांना व्यवस्थित ठेवणं, व्यवस्थित आपलं कपाट आवरून ठेवणं किंवा वस्तू जिथले तिथे ठेवणं, हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या त्या वेळेसच पूर्ण करा. त्याच्यामुळे काय होईल, ती जागा पण तिथे तशी क्लिअर राहील आणि तुमचं माइंड पण त्यामुळं क्लिअर होतं. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये न अडकता तुम्ही, म्हणजे मी जसं म्हटलं आता की किचनमध्ये जर तासभराचं काम असेल तर तिथं टाईम मॅनेजमेंट करून ते अर्ध्या तासावरती ते काम आणा. बरोबर. आणि बाकीच्या गोष्टींना पण तसं टाईम सोल्युशन द्या की बाबा या वेळेत मी हे काम करणार आहे. त्यामुळे तुमची जी टू डूची लिस्ट आहे त्याला कामामध्ये वेळेमध्ये विभाजन करा आणि कामाचं तसं नियोजन केलं की ते 2 मिनिटाचं काम आहे ते तेव्हाच उरका. त्याला तसंच लांबवत ठेवू नका, कारण त्याच्यामध्ये मग अजून भर पडत जाणार आहे. जेव्हा तुमचं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट क्लिअर होईल ना, तेव्हा आपोआपच तुमचं माइंडसुद्धा क्लिअर होणार आहे आणि जास्त तुम्ही फोकस होणार आहात. तुमच्या गोलवरती तुमचं लक्ष असणार आहे आणि तुम्ही जास्त प्रॉडक्टिव्ह होणार आहात आणि जास्तीत जास्त तुमच्यामध्ये कॉन्फिडंट निर्माण होणार आहे आणि तुम्ही जे ध्येय ठरवलं आहे, जे तुम्हाला आयुष्यात करायचं आहे, त्या गोलपर्यंत तुम्ही नक्की पोचणार आहात. ह्या गोष्टी जरी छोट्या वाटत असल्या तरीसुद्धा त्या खूप परिणाम करतात, मनावरती आपल्या इफेक्ट करतात, नकारात्मक भाव त्यातून निर्माण होतो. त्यामुळे मग पूर्ण आपण असं आपल्याला निराश येतं, उदास पण येतं, मी काही करू शकत नाही ही भावना येते. त्यासाठी या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जास्तीत जास्त वेळ एका कामामध्ये न अडकता पूर्ण कामाचं तसं नियोजन करा आणि नक्कीच तुम्ही तो फरक बघा. तुमचं यश, तुमचं ध्येय तुम्हाला नक्कीच अचीव करता येईल. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.